नमस्कार. जेव्हा माणूस स्वची म्हणजे स्वतःच्या मर्यादित सीमेला ओलांडून पर म्हणजे दुसऱ्यांसाठी आपलं सर्वस्व बलिदान करतो, त्यालाच परोपकार म्हटलं जातं. परोपकाराची भावनाच माणसांना प्राण्यांपासून वेगळं करते. माणसाजवळ हुशार बुद्धिमत्तेसोबतच भावनात्मक हृदय सुद्धा असतं. माणूस दुसऱ्यांचं दुःख पाहून दुःखी होतो आणि त्याच्याबद्दल सहानुभूती ठेवतो. पण जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखांना दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो परोपकारी बोलला जातो. जर नीट पाहिलं आपण तर परोपकार निसर्गाच्या कणाकणात सामावलेला आहे. झाड कधी आपलं फळ नाही खात, नदी आपलं पाणी नाही पीत, सूर्य आपल्याला प्रकाश देऊन निघून जातो. या सर्वांकडून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. परोपकाराचा संबंध सरळ दया, करुणा आणि भावनांशी होतो. वास्तवात समाज त्या महापुरुषांच्या ताकदीवर उभा आहे ज्यांनी परहित आणि मानव कल्याण यांना आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं आहे. जसे स्वामी विवेकानंद, शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अनेक इत्यादी, ज्यांनी आपलं सर्वस्व आपल्या सर्वांसाठी त्याग केलं. यासाठी माझं तुम्हा सर्वांना निवेदन आहे की परोपकारासारख्या सद्गुणांनी आपलं जीवन नेहमी सुसज्ज ठेवा. यासाठी आज तुम्हाला मला काही वचन द्यावे लागतील. जसे मी नेहमी निस्वार्थ भावनेने लोकांची मदत करेन. मी या निसर्गाबद्दल नेहमी सहानुभूतीपूर्ण व्यवहार करेन. मी माझ्या सान्निध्यात येणाऱ्या सर्व लोकांना परोपकार भावनेसाठी उत्तेजित करेन. परोपकार एक सुखद भावना आहे. ह्याला शब्दात व्यतीत नाही करू शकत. ह्याला फक्त केल्यानंतर जाणीव करू शकतो. यासाठी करा आणि त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद.